नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात विविध कार्यालयात नेमणूक झालेल्या उमेदवारांचे पगार हे कधीपर्यंत होणार व पगार हे कोणते कार्यालय करेल या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे आपण या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। पगारासंदर्भात या विविध मित्रांच्या कमेंट्स आपण पाहत आहात की सर आम्हाला जॉईन होऊन जवळपास 1.5 महिने झाले तरी देखील पगार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता आपण संपूर्ण माहिती बघा। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आता आपण पगार न होण्याची प्रमुख कारणे पाहूया। आपल्याला माहीतच असेल की लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत काही दिवसापूर्वी 605 उमेदवारांची नेमणूक करण्यात आलेली आहे व या नेमणुकीत जवळपास 600 पैकी फक्त 100 ते 150 उमेदवार यांचे महास्वयं पोर्टलवर नोंदणी केलेली आहे व त्यांच्या बँक डीबीटी अकाउंट नंबर हे लिंक केलेले आहेत व जवळपास 450 उमेदवार अजून देखील त्यांची महास्वयं पोर्टलवर नोंदणी केलेली नाही। आपण या डाव्या बाजूच्या कॉलममध्ये पाहू शकतात की या पेजमध्ये जवळपास 50 शिक्षकांची नावे दिलेली आहेत। यापैकी फक्त 4 ते 5 शिक्षकांनी ही महास्वयं पोर्टलवर नोंदणी केलेली आहे। अशा वेळी मित्रांनो, आपण विचार करू शकतात की 600 पैकी जवळपास 150 उमेदवार यांचे बँक खाते हे लिंक आहे व 450 उमेदवार यांचे बँक खाते हे अजून लिंक नाही, तर अशा वेळी आपला पगार व्हायला ही उशीर नक्की लागेल। जोपर्यंत जास्तीत जास्त उमेदवारांची महास्वयं पोर्टलवर नोंदणी होणार नाही तोपर्यंत आपला पगार व्हायला हा उशीर लागणार आहे। मित्रांनो, आता आपण लातूर जिल्हा परिषदेने जे नेमणूक पत्र दिले आहे त्यातील अटी व शर्ती पाहत आहात। यातील 7 क्रमांकाची अट आता आपण पाहूया। आपणास मिळणारे विद्यावेतनाची रक्कम जमा होण्यासाठी rozgar.mahaswayam.gov या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक राहील। ऑनलाईन नोंदणी क्रमांक असल्याशिवाय विद्यावेतन मिळणार नाही। मित्रांनो, इथे स्पष्टपणे दिलेले आहे की जोपर्यंत आपण ऑनलाईन नोंदणी करत नाही तोपर्यंत आपल्याला आपला पगार मिळणार नाही। तसेच नोंदणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित उमेदवार यांची राहील। मित्रांनो, या प्रमुख कारणामुळे आपला पगार होण्यास उशीर होत आहे। भरपूर उमेदवार यांनी ऑनलाईन स्वरूपात नोंदणी केलेली नाही। जोपर्यंत जास्तीत जास्त उमेदवार हे नोंदणी करणार नाही तोपर्यंत आपला पगार होण्यास हा उशीर लागणार आहे। आता मित्रांनो, आपण पगार कोणत्या पद्धतीने होणार आहे त्याची कार्यपद्धती काय ते आता आपण पाहूया। त्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भात 9 जुलै 2024च्या शासन निर्णयातील वेगवेगळ्या तरतुदी पाहूया, जेणेकरून पगाराबाबत आपले मत हे स्पष्ट होणार आहे। या शासन निर्णयातील पगार करण्याची कार्यपद्धती आता आपण पाहूया। या योजनेतील थेट लाभाची रक्कम वितरित करण्यासाठी आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत। आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक, कौशल्य विकास व रोजगार आयुक्तालय हे राहतील। विद्यावेतनासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेऊन कालावधीत लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता या कार्यालयाची राहील। म्हणून मित्रांनो, आपण सद्यस्थितीत ज्या कार्यालयात काम करत आहेत ते जिल्हा परिषद असू शकते किंवा राज्य शासनाचे इतर कार्यालयात जर आपण काम करत असणार तर पगार करण्याची जबाबदारी त्या कार्यालयांची नसून रोजगार व कौशल्य आयुक्तालय हे आपला पगार करणार आहे। त्यामुळे आपला पगार हा आयुक्तालय या स्तरावरून होणार आहे मित्रांनो, त्यामुळे देखील पगार होण्यास हा विलंब लागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या मदतीने मी आपल्या पगाराबाबतच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला। तरी देखील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।